काल चांदूर बाजारला गेलो, आता उद्या वर्धेला जायचं आहे. मी चालू सर फिरणं. अच्छा, बॉक्स उडत आहे का तुम्ही इकडे? हलकाच आहे तो. सगळे विचार करत असणार की ह्या बॉक्स मध्ये काय आहे. घरी गेला असता पदार्थ गायब झाला असता. पिझ्झा आला मम्मी. अटॅक. आता हे 2 महिने पुरे, आता 3 महिने. अरे कुठं चालली? चला नाही चल को बसा ना. हा, घरी आम्ही गेला लागते हा आम्ही तिकडूनच इकडे आलो. घरी जातो. घरी जायचं आहे. हा पण तिला भेटू तर द्या थोडस मम्मीला. घरी गेलोच नाही आम्ही. हो रे, आलोच नाही. तू आलीच नाही म्हणे घरी भेटायला. बरोबर आहे, यायला नाही पाहिजे का तुम्ही? टाइमच ते चालूच आहे ना. तर लग्न झालं, हे झालं तर नाही. ठीक आहे. आता अक्षय आला. काल चांदूर बाजारला गेलो, आता उद्या वर्धेला जायचं आहे. मी चालूच आहे फिरणं. कोणी आलं तरी भेटायला यायला पाहिजे तुम्ही. हो हो, ते तर आहेच ना. बाकीचे सगळे काम नंतर होत राहील. बोलतो ना, फोनवर बोलणं आहे ना. फोनवर सगळं माहिती भेटते. झाला हॅपी? झालं. होते का आता असं इकडे मागे सगळं होतं. बेली घालतात ते? सगळं आहे. सांग ना कॅमेराला काय झालं. तिचा हात हे झाला होता, काय म्हणतो त्याला, म्हणजे मसल्स पूर्ण हे झाले होते. ते 15 दिवस झाले थेरपी घेतात ती. आणि ते औषध वड्याची डाळ वाटली मी पाट्यावरून. हम्म. ते म्हणजे मसा टाईट झाल्या ते मस अच्छा. जॉईंटच्या. किती पैसे लागले म्हणजे जवळपास लागले 10-12 हजार. पायावर दौडून आणलीस तिच्यापेक्षा. किती मोठं दळायचं नाही, मिक्सर मध्ये घरी काढायला लागतं. वड्या नाही, पूर्ण वयवट झालं सगळं. तेवढ्याच्या. तेवढ्याची ते 5,000 लिटर आलं असतं. 5,000 असतं. नाही नाही, चांगली दिसत आहे. पण ती रिच दिसत आहे. प्रकाश काकाच्या लग्नात घेतली, प्रकाश काकाच्या लग्नात. नाही पण हे आता नवीन फॅशन अशीच येत आहे, एस्थेटिक वाटत आहे एकदम. प्रकाश काकाच्या लग्नात घेतली, ते आहे. चला मग काय सांगतो चला, येतो ना, येऊ ना अजून एका परिसरात मी आरामशीर. आता झाले. आता घरी कोण नाही आहे. म्हणजे कुठे गेले की वर्धेले आता सगळ्यात बोलू ना, आम्ही आता कुठे जाऊ. विराट केंद्राला म्हणतो ना, आली की काय वेळ आपलं पण करून टाका. काही नाही. नाही, एवढं नव्हतं, आरामशीर ते पोरीसोबत. घरी म्हणे की आता रात्रीकडे आली की गाडी आणि घरी नाही अजून, मग ते घेऊन देता का रे, घेऊन देता का रे. त्याची कोणी उतरून दिले माल. आता काय इथं उभेच आहे, कधी जातो कधी नाही. तर येऊ ना, येऊ एखाद्या आरामशीर पोरीसोबत निघते काय दुपारी. परिसोबत. आता येले कुठची फास्टमध्ये गाडी आणली, कुठं जायचं आहे काय. म्हणूनच घाई करून आले पप्पा. जात असेल कुठं. बाहेर जातात. नमस्कार मित्रांनो, आणि सध्या रात्र झाली आहे आणि मी सध्या बेडरेस्टवर आहे, म्हणून माझं ब्लॉग काही डेली येत नाही आहे. आणि माझे अहो काय कार्यक्रम करत आहे. अच्छा, बॉक्स उडत आहे का तुम्ही इकडे? हलकाच आहे तो. मजा येत होती ना त्या गाडीसारखं चालवायला. पण त्याला चाकं थोडी नाही. खाईतच ठेव ना, खाली खाली खाली. नाही, खालीच ठेव ना, मला डायरेक्ट फ्रीज मध्येच टाकायचं आहे ते. आता तुम्ही सगळे विचार करत असणार की ह्या बॉक्समध्ये काय आहे. तर मी पप्पाला फोन केला होता माझ्या. म्हटलं पप्पा, संत्र्याचं बघा, म्हटलं काहीतरी संत्रा जर कुठं भेटत असेल तर मला संत्रा पाहिजे का म्हटलं. कारण आता सीझन संपत आलाय संत्र्याचा, उन्हाळा पण लागला. उन्हाळ्यामध्ये खूप कमी संत्र भेटतात आणि मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं. मी अहोंना म्हटलं मला संत्रा खायचा आहे, तर मार्केटमध्ये अवेलेबलच नाही आहे संत्रा. मग पप्पाला फोन केला, मम्मीला सांगितलं. म्हटलं यार मम्मी पहा, म्हटलं पप्पाला सांगितलं संत्र कुठेतरी अरेंजमेंट करायला. त्यांनी अरेंजमेंट केली. हिवरखेडला ॲक्च्युली मम्मीचं माहेरच आहे, तर तिकडचे नातेवाईक आहे त्यांचे. तर त्यांनी माझ्यासाठी संत्र पाठवलेले आहे, कारण मला पाहिजे होते. तर ते म्हणे संत्र अवेलेबल झाले आहे, पण पोहोचवायचे कसे. तर मग आज शेवटी मम्मी पप्पा दोघं पण हिवरखेडलाच गेले होते. ते त्यांना म्हणजे भेटून पण आले आणि संत्र्याचा पिटारा पण घेऊन आले माझ्यासाठी. बघा मित्रांनो, बापरे, एवढे सारे आणले. 2 महिने पुरते मला. 2 महिने जास्त पुरते. नाही टिकते. टिकते संत्र खराब नाही होत. खूप सारे संत्र दिले मला पप्पानी आणून. आता मला काही टेन्शन नाही, 1.5 महिना तरी टेन्शन नाही. भूक लागली म्हणते, म्हटलं बनव का काही न्यूट्रलला हे ते. नाही ना, काहीतरी वेगळं खायचं, काहीतरी वेगळं खायचं. असं केलं खूप वेळ. म्हटलं अरे काय वेगळं खायचं आहे. मग म्हणते पिझ्झा. मग डायरेक्ट म्हणायचं ना पिझ्झा, तेवढे 10 मिनिटं वाचले असते, लवकर आला असतो पिझ्झा. मग माझ्या दिमागात वेगळे सुरू होतं, मला पास्ता पण खावं वाटत आहे. म्हणजे कन्फ्युज असतं ना मन, हे स्थिर नाही राहत. हे नाही आहे की हेच खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे म्हणून. तर माहित आहे का, माहिती आहे का,
त्यांनी हा पिटारा तिकडून आणला हिवरखेडवरून आणि डायरेक्ट आपल्या घरी आले आणि ते आणून ठेवून दिला. ते घरी पण घेऊन नाही गेले, घरी गेला असता पदार्थ गायब झाला असता. घरी पण नाही घेऊन गेले, डायरेक्ट इथं आणून ठेवून दिला. घे खा, तू किती खायचे. आता मला काही टेन्शन नाही, 1.5 महिना तरी काही टेन्शन नाही आहे. नंतर तर मग खाऊन काही अर्थ नव्हता संत्र. आताच खाणं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. थँक्यू मम्मी आणि पप्पा. अरेंजमेंट त्यांनी 2 दिवसात अरेंजमेंट करून दिली. मी त्यांना शनिवारीच सांगितलं होतं, आज गेले आणि घेऊन आले. 2 दिवसात पटकन इन्स्टंट. संत्र खाओ. ओय काय बोल ना. संत्र मीच खाणार. तूच खा, हा अख्खे छिलक्यासहित खा. नाही मागत मी तुला. तूच खा. तू पिझ्झा पण मीच खाणार हा? नाही पिझ्झा मी ऑर्डर करतो. संत्र तू पिझ्झा मीच खाणार. नाही संत्र Yes. तू नंतर डिसेंबर मध्ये जेव्हा येते ना हिवाळ्यात, तेव्हा तू खायचो. तेव्हा नाही ते हिवाळ्यात आहे ना, तू पिझ्झा खातो. हिवाळ्यात मी खाऊ नाही शकणार ना संत्र, तेव्हा तू खाऊ शकणार, तेव्हा तू खायचो. मोठे मोठे संत्र आहे मस्त. आणि आणले ते आणून ठेवून दिले. 2 मिनिटं बसले पण नाही की ते असं आहे की पोरीकडे आलाय 2 मिनिटं बसेल, पाणी वगैरे पिणार की काय. नाही, पप्पा म्हणे मला घाई आहे, मला बाहेर जायचं आहे कुठेतरी. 2 मिनिटं बसले पण नाही आणि पटकनच चालले पण गेले. उभे उभे आले, उभे उभ्याच चालले गेले. पण असं झालं की चांगलं नाही वाटत. बसायला पाहिजे 2 मिनिटं, पाणी वाणी घ्यायला पाहिजे काहीतरी. नाही शशांक? नाही पाणी वाणी कशाला खाऊन झालं पाहिजे. हा तेच, पण ते उभे उभे येते आणि चालले जातात. फायनली 10 दिवस झाले आहे ना. 10 झाले, मग 4-5 दिवस झाले. कशाला 4-5 दिवस 5 झाले? दिवस झाले फक्त. मागच्या फ्रायडेची गोष्ट आहे. चल 7 दिवस आणि झाले. आजचं मंडे आहे. 7 दिवस झाले फक्त. 7 दिवस नाही, 10 दिवस झाले. 7च दिवस झाले. 7च दिवस झाले. 10 दिवस झाले. बर, तू म्हणतो 10 झाले. तर 10 दिवसानंतर मी आज किती दिवसानंतर खाली उतरली आणि बाहेर चालली. थोडं चांगलं वाटत आहे मला. तर काय बोलणार होती मी, विसरली शशांक. नाही तू बोलणार होती मम्मी. काही नाही, मी विचारलं पप्पा आले होते, काहीचे पप्पा दिसले ना मला. हो, मम्मी आणि पप्पा दोघं पण आले होते ते. बोलत होती तिला. मला वाटलं मम्मी थांबते का बा, नाही बोर होऊन राहिली म्हणून एकटी. नाही मम्मीने लगेच गेले बिलकुल 5 मिनिटातच. हो लगेच गेले. पप्पाला बाहेर जायचं होतं कुठेतरी, म्हणून पप्पा घाई करत होते की चल म्हणे जाऊ म्हणे पटकन. ते घरी नाही गेले, ते हिवरखेडला गेले. त्यांनी त्यांचं काम केलं, संत्र वगैरे घेतले आणि डायरेक्ट घरी न जाता मग इकडेच आणून दिले आणि मग घरी गेले. त्यामुळे आम्ही घरी गेलो असतो. मग घरी गेल्यानंतर मग कोणाला तरी म्हणा की नेऊन द्या. मग मी म्हटलं म्हणे की डायरेक्ट हिच्याच घरी जाऊ, हिच्या घरी जाऊन पोहोचून देऊ, मग चाललं जाऊ. तर त्यांनी डायरेक्ट घरीच आणून दिली पेटारा. खूप सारे तर आज आम्ही चाललोय. तर आता मी खूप दिवसानंतर खाली उतरली आणि आता आम्ही चाललो आहे पिझ्झा खायला. कारण मला काहीतरी क्रेविंग होत होती, काहीतरी खायची. रोज भाजीपोळी म्हटलं यार मी बोर झाली, मला नाही खायची. म्हटलं भाजीपोळी आता काहीतरी वेगळं पाहिजे, म्हटलं अनहेल्दी खायचं म्हटलं मला. म्हटलं यार पिझ्झा तर पास्ता खायची इच्छा होत होती माझी. म्हटलं यांना यार, म्हटलं प्लीज पिझ्झा खायला चला. मम्मीला तर पिझ्झा आवडतेच. मम्मीला विचारलं खाते का, हा मम्मी काय म्हणे, हा पिझ्झाला नाही म्हणते का मी कधी. आणि त्याच्यातच आज मी एक रील पाहिली, डॉक्टरनं म्हटलं पिझ्झा खा की काही पण का, फक्त त्याला 32 वेळा चावा म्हणजे सगळंच पचते. इकडे कर. पहिल्या दिवशीपासून सांगून राहिलो मी, पहिल्या दिवशीपासून. माझी गोष्ट ऐक ना, पप्पानं मग फोनवर बोलता तुझं ऐकलं आणि काय म्हणते, ठीक आहे म्हणते, खा म्हणते, मग उद्या बिमार पडली तर सांगशील म्हणते मग मला. असं वाटलं त्यांना माहिती आहे पिझ्झा खाल्ला की त्रास होते म्हणून. पण वो दर्दी क्या नाही, पण वो प्यारी क्या जो दर्द ना दे, असा वाला आहे मम्मीचा पिझ्झा. मम्मी जेव्हा पिझ्झा खाते दुसऱ्या दिवशी बिमार पडते. आणि मी सांगतो की बस आता एक स्लाइस खाल्ला, आता थांबून जा, एवढा पचून देईन तुला. आता खाऊन घ्यायचं दाता आहे तो, मग नंतर काय आहे ते तुला देईन ना मिक्सर मध्ये फिरवून. मग त्याची काय टेस्ट लागणार आहे. कशाला नकली दात भेटते मार्केटमध्ये. पण डॉक्टर म्हणते ना काढू नका म्हणते, तुमचं वय नाही म्हणते आता काढायची. नाही, काळा लागन तेव्हाची गोष्ट आहे. ते 20-30 वर्षानंतर. बाबा एवढी जगणार आहे का मी. कुठं नाही जात तू. एवढा लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर, कुठं ना
माझी दादी पण अशीच म्हणते. हे अमरावतीत ट्रॅफिक कधीपासून व्हायला लागला यार? काय दाखव, हे समोर दाखव. दिवस रात्र हे ट्रॅफिक आहे. अरे बापरे, साईडनं तेव्हा साईडनं दाखव, त्यांना दाखव. फॅन आहे. ते फॅन होते. कुठे गेले? येतील वापस येतील. थांब. पिझ्झा आला मम्मी. पिझ्झा खायच्या आधी पाणी पिली का? ते पण एकटं बसलाय माझ्या बाजूला. पाणी पिली का? पण 1 2 3 करायसाठी बसलाय. कायच करा. पिली ना. किती पाणी पिली? आता काय मोजून सांगू का? पिली ना चांगली 2-3. हा. चलो. अटॅक अटॅक. सॉस सॉसेस त्याच्यातच आहे. मी फोटो नाही काढला. त्याच्यातच सॉसेस. फोटो काढून होऊन जाईल आज. फोटो नाही काढला. काही नाही, एक्सलाइज गायब बसला फोटोत. तर चांगला आहे ते फोटो. गरम आहे. असं ऑफिस भेटते का प्रज्वल? ड्रीम ऑफिस. तरी तर आम्ही फिरायला नाही गेलो होतो. जोरात बोल. तरी तर आपण कंटिन्युअस फिरायला नाही चाललो. मी झालो. कसं आहे म्हटलं ऑफिस? अबे मस्त आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आद्याचा नंबर गायब करा लागते एक वेळा अजून ट्रिप मध्ये. का मावते हे दोघं सुकडे गाडीत एका ट्रिप मध्ये. मावतो. जास्त जागा नाही लागत दोघाला. जास्ती जागा नाही लागत दोघाला. जागा नाही लागत. आता खवायचे वर्कआउट करत आहे तर झाले भेटून देत जागा सगळ्याच भेटून. आता बारीक काय तुम्ही मावताना तसं म्हणते तो बरोबर. आम्ही दोघं जण म्हणते परिस्थिती म्हणते ना. आता ते वर्कआउट करून तुमचे कागद काही सगळ्या जागा होऊन जाईल. कावायची आता बारीक होणार. उलट बोलला तो. म्हणजे तिच्यामुळे गाडीत जागा नव्हती असं म्हणणार आहे. सगळ्याने परफेक्ट जागा. एक मागची सीट रिझर्व राहणार आहे ना. पण ते तशी रिझर्वच असते. मज्जा आहे. 5-6. खाना किती दिवसानंतर खाणार नाही. बापरे. नंतर कधी खायला भेटत. खाऊन घे सगळं आता. काय वाटलं? आता सगळंच खाऊन घे. मग पथ्य आहे सगळं. काय जास्त महिने नाही. 3-4 महिने. 3-4 महिने. काकोली छोटा पीस द्या म्हटलं. पिझ्झाचा तू खाऊ नको. राहू दे. घरी जाऊन जेवण करतो. तो आता आमच्या दोघीला खाऊ दे फक्त. बस आम्ही घरी जाऊन जेवण नाही करणार आहे. हे जर असं म्हटलं ना तर ते आपलं पोट दुखत. खाऊ रे आता. मन नाही त्याच्यात. नाही आहे मग राहू दे. खाऊ नको. खरंच नाही. हा तो नकोच खाऊ. घरी गेल्यावर जेवण हा घरी गेल्यावर जेवण नाही करणार. पाहिला काय सांग सासूली बोललो कसं टोचते लवकर. तू शशांकला काय सांगत आहे? काय त्याला तर चांगलंच वाटेल ना. उद्याला म्हटलं घे अदर प्लेट घेऊन राहिला. जबरदस्ती घेऊन गेस मध्ये जबरदस्ती नाही गेली. फक्त एकचदा म्हटलं घेतं का बा. मी तर मम्मीला पास करतो. तू बसला तर दोघीच्या मदत. काकोली असं देतो. नाही काही नको तुला. तू फाउंडेशन मदत.